चाललंय हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि सर्वांना माहिती होतं, तरी पण खोटं बोलून आमच्या नेत्यांनी आदित्य साहेबांनी बोललं होतं, जे लोकप्रतिनिधी इथले ते खोटं बोलतात आहे, त्यांचं नावच आदित्य साहेबांनी बदली केलं होतं कारण ते खोटं बोलत होते आणि खोटं बोलून लोकांना फसवणूक केलेली आहे। आम्ही ते काय प्रोजेक्ट होऊ देणार नाही। काय झालं तरी आज सुरुवात झाली आहे। अगोदर सागर देवरेजी आहेत, बाकी सर्व मिळून प्रयत्न करत होते, पण आता आम्ही शिवसेना स्टाईलनी आता ते आम्ही काम करणार आहे। आता आम्ही हातपाय जोडून कायदे कानून सर्व त्या पद्धतीने सर्व करून झालं आहे, पण आता ते काय ऐकायला मागत नाही आहे। त्यांना पाहिजे तेच चाललं आहे, पण आता शिवसेना काय आम्ही दाखवून देणार आहे। शिवसेनेच्या स्टाईलनी आम्ही आंदोलन आज हे खाली आज सुरुवात झाली। आता आम्ही पुढे काही करून काय झालं तरी आम्ही ते होऊ देणार नाही। महापालिकेच्या निवडणुका येतात तोंडावरती, ते बघून पाऊल उचलून महापालिका भक्कम करण्यासाठी या अदानीला देण्यासाठी काय पुढचं पाऊल असणार आहे? ते काय मुंबईचंच नाव मला वाटतं मुलुंड, भांडूप, कांजूर, विक्रोळी हे तर नाव बदल करायचं चाललंच आहे। सर्वच त्यांना देत चाललेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर काय करत नाही आहे, एवढं लोड आणून देणार आहे। आता बोर्ड लागले होते इकडे, मुलुंडकरांनी बोर्ड लावले होते का नवीन धारावी म्हणून, तर आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण आम्ही ते होऊन देणार नाही। त्यांच्या काय मनात आहे, आम्ही सर्व मिळून आमचे सर्व नेते मंडळी इथे हजर आहेत सर्व, आणि सर्वांनी आम्ही ठरवलेलं आहे काय झालं तरी आम्ही हा प्रोजेक्ट इकडे येऊ देणार नाही। मुलुंड, भांडूप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर यावर अन्याय होऊ देणार नाही आणि आता जेवढं करायचं होतं त्यांनी करून झालं। आता पुढे आम्ही आमच्या पद्धतीने शेवटचा प्रश्न, राज्य सरकार जर आग्रही राहिलंच या प्रकल्पासाठी तर पुढची भूमिका खासदार नाही, खासदार म्हणून मी जे करायचं जिकडे प्रश्न मांडायचे काय करायचं ते तर करतोच। आमदार म्हणून आम्ही करतोय, सर्व विधानसभेत करतोय, पार्लमेंटमध्ये करतोय, पण हे काय नुसतं पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत मांडून चालणार नाही। त्याच्या पलीकडे गेलेले आहेत, ते स्वतःला राजे समजतात आणि स्वतःच्या मनमारी कारभार करतात आहे। आम्ही ते शिवसेना काही दाखवून देऊ आणि शिवसेने स्टाईलमध्ये आता हे प्रोजेक्ट होऊ देणार नाही, एवढंच आपल्याला सांगतो। आता सर्वच इकडे बोललो तर मग कशाला त्यांची तयारी करायची, जरा आम्हाला करून दाखवू दे काहीतरी। हां, बरोबर आहे ना? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।